आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो ऐकून तुम्हाला कदाचित धक्का बसेल किंवा तुम्ही विचार करायला भाग पाडाल। मुंबई महानगरपालिका, जिला आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हटलं जातं, तिच्या निवडणुका तोंडावर आहेत। पण या निवडणुकीत चर्चा विकास कामांची कमी आणि उमेदवारांच्या बँकिंग बॅलन्सची जास्त होताना दिसत आहे। विशेषतः अशा उमेदवारांची ज्यांची संपत्ती गेल्या काही वर्षात इतक्या वेगाने वाढली आहे की सामान्य माणसाला ते स्वप्नच वाटेल। आजच्या या व्हिडिओत आपण उत्तर मुंबईतील एक चर्चेतलं नाव तेजस्वी घोसाळकर यांच्याबद्दल बोलणार आहोत। एक नगरसेवक म्हणून त्यांची कारकीर्द, त्यांची बदललेली राजकीय निष्ठा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या संपत्तीत झालेली जादुई वाढ, या सगळ्या मागचे वास्तव काय आहे हे जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। तेजस्वी घोसाळकर हे नाव मुंबईच्या राजकारणात नवीन नाही। त्यांचे सासरे विनोद घोसाळकर हे शिवसेनेचे जुने जाणते नेते आणि माजी आमदार आहेत। तेजस्वी घोसाळकर यांनी कम्प्युटर ॲप्लिकेशनमध्ये पदवी म्हणजेच BCA मध्ये पदवी घेतली आहे। उच्च शिक्षित असूनही त्यांनी राजकारणाची वाट निवडली। 2017च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत त्या प्रभाग क्रमांक 1 मधून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या। सुरुवातीच्या काळात त्यांनी महिलांचे प्रश्न आणि स्थानिक नागरिक या समस्यांवर काम करण्याचा प्रयत्न केला। पण जसा काळ पुढे सरकला तसे त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा बदलत गेल्या। त्यांच्या कारकिर्दीत कामापेक्षा त्यांच्या राजकीय कुटुंबाचा वरचष्मा जास्त राहिला, अशी टीका त्यांच्यावर अनेकदा झाली आहे। सर्वात मोठा राजकीय धक्का तेव्हा बसला जेव्हा तेजस्वी घोसाळकर यांनी आपला जुना पक्ष म्हणजे शिवसेना उभाटा सोडण्याचा निर्णय घेतला। ज्या पक्षाने त्यांना ओळख दिली, ज्या पक्षाच्या जोरावर त्यांच्या कुटुंबाने दशकांवर्षे राजकारण केले, त्या पक्षाला त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर सोडले आणि भाजपमध्ये प्रवेश केला। या पक्षांतरामागे काय कारण असावे? सत्तेची समीकरणे। मुंबई महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी भाजप ज्या प्रकारे आक्रमक झाले आहे, त्यात स्वतःचे भविष्य सुरक्षित पाहण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले का? दुसरा म्हणजे कौटुंबिक कलह की राजकीय रणनीती। पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या घोसाळकर कुटुंबातील सून अचानक भाजपमध्ये कशी गेली? हा केवळ राजकीय बदल नव्हता, तर हा एक विचारधारेचा त्याग होता। कालपर्यंत ज्या भाजपवर शिवसेनेचे नेते टीका करत होते, त्याच भाजपच्या व्यासपीठावर तेजस्वी घोसाळकर दिसू लागल्या। याला संधी साधू राजकारण का म्हणू नये? मतदारांनी ज्या चिन्हावर मतदान केले त्याच चिन्हाला सोडून विरोधी पक्षात जाणं हा मतदारांचा विश्वासघात नाही का? आता आपण सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया। लोकशाहीत उमेदवाराला आपले प्रतिज्ञापत्र सादर करावे लागते। तेजस्वी घोसाळकर यांनी सादर केलेल्या आकडेवारींनी सर्वांच्या भुवया उंचवल्या आहेत। 2017 सालची मालमत्ता 25,82,000 रुपये एवढी होती, तर 2026 सालची मालमत्ता 5,15,00,000 रुपये एवढी झाली आहे। 8 वर्षांच्या काळात संपत्ती 25 लाखांवरून थेट 5 कोटींच्या पुढे जाते, म्हणजे ही वाढ जवळपास 20 पटीने झाली आहे। आता प्रश्न असा पडतो की एक नगरसेवक किंवा लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना असे कोणते उत्पन्नाचे स्रोत आहेत ज्यातून इतकी मोठी माया जमा होऊ शकते? सामान्य मुंबईकर जो कर भरतो, ज्याला साधे घर घेण्यासाठी आयुष्यभराची पुंजी खर्च करावी लागते, त्याच्यासमोर हे आकडे काय दर्शवतात? केवळ एकूण संपत्तीच नाही, तर त्यांच्याकडे असलेल्या दागिन्यांची आणि गाड्यांची माहितीही धक्क करणारी आहे। सोनं आणि दागिने, त्यांच्याकडे आज तब्बल 85,52,000 रुपयांचं सोनं आहे। 2017च्या तुलनेत ही वाढ प्रचंड आहे। आलिशान गाडी, त्यांनी नुकतीच 40 लाख रुपयांची नवी गाडी खरेदी केली आहे। जेव्हा एखादा लोकप्रतिनिधी कोट्यावधींच्या संपत्तीत खेळतो आणि आलिशान गाड्यांमधून फिरतो, तेव्हा त्या प्रभागातील रस्त्यांची अवस्था, पाणी पुरवठा आणि कचऱ्याचे प्रश्न सुटले आहेत का? प्रभाग क्रमांक 1 आणि 2 मधील नागरिकांना आजही मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागतो। मग लोकप्रतिनिधींची मालमत्ता मात्र रॉकेटच्या वेगाने कशी वाढते? भाजपने त्यांना प्रभाग 2 मधून उमेदवारी दिली आहे, पण भाजपमधील जुन्या कार्यकर्त्यांमध्येही यावरून नाराजी आहे। ज्यांनी आयुष्यभर भाजपसाठी सतरंजा उचलल्या, त्यांना डावलून आयात केलेल्या उमेदवाराला तिकीट का? केवळ आर्थिक ताकद आणि राजकीय वारसा आहे म्हणून? या निवडणुकीत त्या भाजपच्या तिकिटावर लढत असल्या तरी मतदारांच्या मनात अनेक प्रश्न आहेत। पहिला म्हणजे पक्ष बदलल्यामुळे त्यांच्या कामाची पद्धत बदलेल का? दुसरा म्हणजे 5 कोटींची मालमत्ता असलेल्या उमेदवाराला सामान्य माणसाच्या समस्या खरोखर कळतील का? तिसरा म्हणजे राजकारण हा व्यवसाय बनला आहे का? मित्रांनो, मुंबई महापालिकेचे बजेट 50,000 कोटींहून अधिक असतं। हे पैसे तुमच्या आमच्या कराचे आहेत। जेव्हा आपण असे आकडे पाहतो तेव्हा लक्षात येतं की निवडणुका आता केवळ लोकशाहीचा उत्सव राहिल्या नसून त्या आर्थिक शक्तीचे प्रदर्शन बनले आहेत। तेजस्वी घोसाळकर यांचे उदाहरण हे केवळ प्रातिनिधिक आहे। असे अनेक उमेदवार आहेत ज्यांची संपत्ती झपाट्याने वाढली आहे। पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की जर नेत्यांची संपत्ती 8 वर्षात 20 पट वाढत असेल, तर आपल्या शहराचा विकास 20 पटीने झाला आहे का? मुंबईतील खड्डे कमी झाले का? लोकलची गर्दी कमी झाली का? की केवळ नेत्यांच्या तिजोऱ्या भरण्याचे काम सुरू आहे?
तेजस्वी घोसाळकर यांनी शिवसेना सोडणे, भाजपमध्ये जाणे आणि 5 कोटींची मालमत्ता जमवणे हा त्यांचा वैयक्तिक आणि राजकीय प्रवास असू शकतो. पण मतदार म्हणून आपल्याला हे विचारण्याचा अधिकार आहे की ही संपत्ती आली कुठून? तुम्हाला काय वाटतं? लोकप्रतिनिधींची संपत्ती इतक्या वेगाने वाढणे ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे का? आणि पक्ष बदलणाऱ्या अशा उमेदवारांवर मतदारांनी पुन्हा विश्वास ठेवावा का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून मतदानाच्या दिवशी ते योग्य निर्णय घेऊ शकतील. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.